उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपला प्रचार सुरू केलाय। यंदा मनसे निवडणूक लढवत नाहीये, त्यामुळे इथे त्या पक्षाची मतं कुणाला जाणार याची उत्सुकता आहे। कीर्तिकर आणि निरुपम यांनी आपापल्या पद्धतीने मनसेच्या वोट बँकेवर स्वतःचा दावा केलाय। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम अशी थेट लढत आहे। दोन्ही उमेदवारांनी आपापल्या व्यूहरचनेनुसार प्रचाराची सुरुवात केली। मंगळवारी त्यांनी अंधेरी पूर्वेतील मरोळ भागात प्रचार केला। गेल्या वेळी मोदी लाटेवर जिंकून आलेले कीर्तिकर पुन्हा आपलं राजकीय नशीब आजमावत आहेत, तर पक्षांतर्गत संघर्ष करत निरुपम यांनी या मतदारसंघात उमेदवारी मिळवली। कधी काळी शिवसेनेत एकमेकांचे सहकारी राहिलेल्या कीर्तिकर निरुपम यांना निवडणुकीत एकमेकांचं आव्हान वाटतं का असं विचारलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काही अशी होती। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार जेव्हा उतरतो, कळलं की नाही, तो त्याची ताकद घेऊन उतरतो। जी ताकद माझ्याकडे आहे म्हणजे शिवसेना, बीजेपी, आरपीआय कार्यकर्त्यांची आहे, पदाधिकाऱ्यांची आहे, नेत्यांची। आणि एखादा उमेदवार कमजोर आहे असं आम्ही कधीच समजत नाही, अंडर एस्टिमेट आम्ही करत नाही, पण त्याला हरवणं हे आमचं इप्सित आहे, ते आम्ही साध्य करणार। कीर्तिकर साहेब आमचे मोठे बंधू आहेत, मी त्यांना ओळखतो खूप एकदम चांगल्या रीतीने, आमचे पूर्ण सहकारी आहेत, पूर्व सहकारी आहेत। पण गेल्या 5 वर्षात ते कुठेही मतदारसंघात दिसले नाही, पार्लमेंटमध्ये पण दिसले नाही। अशा परिस्थितीत ज्यात तुम्ही 5 वर्षात कुठे दिसला नाही, तो आता पुढे 5 वर्ष काय करणार? लोकांना ज्येष्ठ आहेत तो त्यांना रिटायरमेंट घेतला पाहिजे। मोदी शहा यांना विरोध करण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस एनसीपीच्या राज्यात विजयाच्या आशा पल्लवित झाल्या। मनसे यंदा निवडणूक लढवत नसल्यानं त्या मतपेढीसाठी महाआघाडीचे उमेदवार प्रयत्नशील आहेत। कुठल्या ना कुठल्या मार्गाने काँग्रेस एनसीपीचे उमेदवार मनसेची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात। अशात शिवसेना आणि मनसे तसंच निरुपम आणि मनसे हे राजकीय वैर लक्षात घेतलं तर इथं विजयासाठी कुणाला मदत करावी हा प्रश्न एव्हाना राज ठाकरेंपुढे असेल। गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांना 66,000 मतं मिळाली होती आणि या मतपेढीवर सध्या कीर्तिकर आणि निरुपम या दोघांचाही डोळा आहे। राज ठाकरेची ती शक्ती नाहीये, ताकद राहिलेली नाहीये, कळलं की नाही। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे आता मनसे शिवसैनिक राहिलेले नाहीत आणि मतदार त्यांच्या म्हणून जे आहेत एका उद्दिष्टासाठी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते, ते पण समजून चुकलेत की ह्यांची राजनीती काय बरोबर नाही। कारण माझा एक विचार आहे, माझी एक आयडियोलॉजी आहे, माझी एक विचारधारा आहे। तो विचारधारा म्हणजे की लोकांमध्ये भाषा आणि जातीच्या नावाने कुठल्या प्रकारचे भेदभाव नाही झाला पाहिजे आणि त्याचा मी विरोध करतो, पुढे पण करणार। तर मी माझी विचारधारा घेऊन उभे आहे आणि माझ्या बरोबर जे काही येऊ शकतात ते या, नाही तर जा। कारण मीच एकटा इकडे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये सेना भाजपला पाडू शकतो आणि कोणीही पाडू शकत नाही। पुढे पण सेना भाजपचा विरोध जर कोणी अभियान चालू शकतो मुंबईमध्ये तो फक्त मीच आहे। गरीब, श्रीमंत आणि उच्चभ्रू अशी मिश्र लोकवस्ती असलेल्या मतदारसंघात मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांचं प्रमाण जवळपास सारखं आहे। त्यामुळे आपल्या भूमिकांनी या दोन्ही मतपेढ्या दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी कीर्तिकर आणि निरुपम घेत आहेत। कारण कुठल्याही एका मतपेढीची नाराजी निवडणुकीत उमेदवाराच्या विजयाची समीकरणं बिघडवू शकते याची कल्पना उमेदवारांना आहे। निवडणूक कोणतीही असो, प्रत्येक उमेदवाराला आपल्या विजयासाठी प्रत्येक मत महत्वाचं असतं। मग संजय निरुपम असो वा कीर्तिकर, दोघांनाही मनसेची सलगी नकोय, पण मतं मात्र हवी आहेत। सध्या मनसेच्या मतांचं कोड सोडवण्याचा दोन्ही उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट शरणसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।